ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। आपण भगवान श्री रामकृष्णांचे गृहस्थ भक्त यांच्या जीवनावर चिंतन करत आहोत। आज आपण चिंतन करणार आहोत श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ मास्टर महाशय। त्या मास्टर महाशयाचं नाव ऐकलं नसेल असे भक्त फारच कमी, कारण जेव्हा आपण भगवान श्री रामकृष्ण म्हणतो तेव्हा मास्टर महाशयांचं नाव आपोआप आपल्या मनामध्ये येतं, कारण ते भगवंताच्या विशेष कार्यासाठी आलेले होते। जसे व्यास आणि वाल्मिकी आलेले होते त्याप्रमाणेच मास्टर महाशय पण आलेले होते, जे भगवान श्री रामकृष्णांचं वचनामृत त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झालं, म्हणून ते जगात एवढे महान झाले। ते जर नसते तर हे एवढं अमृततुल्य वचनामृत आपल्याला मिळालंच नसतं। आज त्यांच्या वाणीमुळे, भगवंताच्या वाणीमुळे कितीतरी लोकांना सुख आणि शांती मिळत आहे, आणि हे कार्य कोणी केलेलं आहे? मास्टर महाशयांनी केलेलं आहे। असे हे आपले मास्टर महाशय। यांचा जन्म कलकत्त्यामध्ये झालेला होता, आणि कलकत्त्यामध्ये जन्म झालेला होता, लग्न झालेलं होतं, कॉलेजमध्ये शिक्षण झालं, कॉलेजमधून डिग्री घेतली, आणि डिग्री घेऊन नंतर त्यांनी एका मुख्याध्यापकाची नोकरी स्वीकारली। बरेच वर्ष ते मुख्याध्यापक होते। आता बघा, एक मुख्याध्यापक म्हणजे आपण म्हणू शिक्षक, एक शिक्षक आपलं कुटुंब सांभाळून, आपली नोकरी सांभाळून एवढं महान कार्य करून जगामध्ये अमर होऊ शकतो, हे मास्टर महाशयांनी त्यांच्या जीवनाद्वारे दाखवून दिलेलं आहे। लहानपणापासून त्यांना सवय होती डायरी लिहायची। ते रोजनिशी दररोज लिहून ठेवायचे। त्यामुळे पुढे भविष्यामध्ये जेव्हा ते श्री रामकृष्णांकडे आले तेव्हा त्यांना ही सवय खूप उपयोगात पडली, आणि त्यांची स्मरणशक्ती अतिशय दांडगी, त्यांची खूप स्मरणशक्ती होती। आणि जेव्हा ते भगवान श्री रामकृष्णांकडे आले ते पहिल्यांदा आले फेब्रुवारी 1882 भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना ओळखलं की अरे हा आपला माणूस आहे। श्री रामकृष्ण काय म्हणाले बघा, तुम्हाला मी पुरतं ओळखलं, तुमचं चैतन्य भागवत वाचणं ऐकून तुम्ही माझे आपलं माणूस, एकच सत्ता, बापनी मुलगा याप्रमाणे। जोपर्यंत इथं आला नव्हता तोपर्यंत आपण कोण याचा विसर पडला होता। आता स्वतःची ओळख पटेल। पंचवटी चैतन्यांच्या संकीर्तनाचा मेळा पाहिला होता, त्यात जणू बलरामाला आणि तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतं। मी तुमच्या संबंधी सारं जाणतो, तुमचं इष्ट, तुम्ही कोण, तुमच्या आत काय आहे आणि बाहेर काय आहे, तुमच्या पूर्वजन्मीच्या गोष्टी, पुढे तुमचे काय होणार आहे, तुमचे डोळे, भुवया, चेहरा, ही सारी योग्याची लक्षणं। नुकतं ध्यानाचं आसन सोडलेल्या एखाद्या योग्यासारखे दिसता तुम्ही। म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्णांनी ओळखलं की हा आपला माणूस आहे, हा आपलं कार्य करण्यासाठी आलेला आहे, आणि हाच आपलं वचनामृत लिहिणार आहे। कारण स्वामी शिवानंद महाराजांनी पण लिहिण्याचा प्रयत्न केला, पण ते जेव्हा श्री रामकृष्णांनी बघितलं तेव्हा ते म्हणाले, अरे तारक, ते काम तुझ्यासाठी नाही, तू हे लिहायची काही गरज नाही। ठाकूरांनी असं म्हटल्यानंतर महापुरुष महाराजांनी गंगेमध्ये सगळं लिहिलेलं फेकून दिलं। म्हणजे भगवान श्री रामकृष्णांना माहिती होतं की त्यांची वचनं लिहून घेण्याचं कार्य कुणाला करावं लागणार आहे, आणि मास्टर महाशयांना त्यासाठी त्यांनी नियुक्त केलेलं होतं। म्हणून दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मास्टर महाशय आवर्जून तिथे जायचे
आणि कधीकधी मध्ये मध्ये पण जायचे. जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण बाहेर जात, भक्तांच्या घरी जात, तेव्हा मास्टर महाशयांना सोबत घेऊन जात आणि ते जर आले नाही तर चौकशी करत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जर इथे येऊ शकला नाही तर तुम्ही मला पत्राद्वारे कळवत जा. म्हणजे जेव्हा भक्तांसोबत महत्त्वाचं संभाषण करायचं होतं त्यावेळेस मास्टर महाशयांना ते बोलावून घेत की तुम्ही आज या. कारण भगवान श्रीरामकृष्णांना माहिती होतं की त्यांची वचनं मास्टर महाशयानेच लिहून ठेवणार आहेत. आणि मास्टर महाशय म्हणतात की कधीकधी तो प्रसंग आठवण्यासाठी मला रात्रभर ध्यान करावं लागायचं, अनेकदा ध्यान करावं लागायचं, तेव्हा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर यायचा. म्हणजे मास्टर महाशयांनी जे काही ऐकलं ते सगळं जसंच्या तसं आपल्याला सांगितलेलं आहे. स्वतःचा कुठेही उल्लेख नाही. कधी म्हणतात, कधी मास्टर महाशय म्हणतात, कधी एक भक्त म्हणतात, पण स्वतःचं नाव त्यांनी कधीही उच्चारलेलं नाही. आणि कधीकधी ठाकूरांनी त्यांना स्कोल्डिंग पण केलं, त्यांच्यावर रागावले पण, ते सुद्धा त्यांनी लिहून ठेवलं. म्हणजे काहीही लपवून ठेवलं नाही. म्हणजे भगवंताची वाणी प्रत्यक्ष भगवंताकडून ऐकलेली आपल्याला ही उपलब्ध होत आहे. इथे मध्ये तिसरी व्यक्ती कोणतीही नाही. डायरेक्ट भगवंताचं संभाषण आपल्यापर्यंत आलेलं आहे जसंच्या तसं. आणि हे जेव्हा स्वामीजींना पाठवण्यात आलं आणि स्वामीजींनी वाचून ते अतिशय प्रसन्न झाले. आपल्या अभिप्रायात स्वामी विवेकानंदांनी लिहिलं आहे, आपण श्री रामकृष्णांना अगदी बरोबर ओळखले आहे. फारच थोडे लोक त्यांना समजू शकले. तुमचं कार्य अगदी नाविन्यपूर्ण आहे. एखाद्या थोर आचार्याचं चरित्र आपल्या मतांचा रंग त्यात न मिसळता लोकांसमोर मांडलं आहे, असं ह्यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आपण हेच कार्य केलं आहे. तुमची भाषासरणी ताजी, समर्पक असूनही अतिशय साधी आणि सुगम आहे. तिची वाखाणणी करावी तेवढी थोडीच आहे. ह्यापूर्वी आपल्यापैकी कुणीच त्यांचं चरित्र का लिहिलं नाही ते मला आता उमजलं. हे महत्कार्य तुमच्याकरता राखून ठेवण्यात आलं होतं. श्री रामकृष्ण निश्चितच तुमच्या पाठीशी आहेत. सॉक्रेटिसच्या संवादात इथून तिथून सर्वत्र प्लेटोच आहे, पण या पुस्तकांमध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे झाकून ठेवले आहे. म्हणजे स्वामीजींनी सुद्धा मास्टर महाशयांच्या वचनामृताची केवढी प्रशंसा केलेली आहे. त्यांना ते किती आवडलं. म्हणजे हे प्रूफ आहे की स्वामीजी म्हणतात की तुमच्यासाठीच हे कार्य राखून ठेवलेलं होतं, म्हणून आमच्यापैकी कुणीही हे कार्य करू शकलं नाही. आणि मास्टर महाशयांनी हे स्वतःसाठी लिहिलेलं होतं. बरेचदा भक्त म्हणायचे की मास्टर महाशय तुम्ही जे लिहून ठेवतात दाखवा. नाही म्हणे, ते मी माझ्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. ते लिहून घ्यायचे आणि घरी जाऊन पुन्हा ते सगळंच्या सगळं पूर्ण जसच्या तसं उतरून घ्यायचे आणि येऊन भगवान श्रीरामकृष्णांना वाचून दाखवायचे. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे, सांगा बरं मी काल काय म्हटलं होतं. आणि जर कुठे काही चूक झाली तर भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे, नाही हो मी तसं म्हणालो नाही, मी असं म्हणालो. म्हणजे बघा की श्रीरामकृष्ण ते करेक्ट पण करून देत होते. म्हणजे ही प्रभूची इच्छा होती की त्यांची वाणी लोकांपर्यंत जावी, कारण त्या वाणीमुळेच मनुष्याला जीवनामध्ये शांती मिळत असते. बघा मास्टर महाशयांचं जीवन बघा. मास्टर महाशयांची आई वारल्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं होतं आणि त्या सावत्र आईमुळे घरामध्ये सगळा कलह होता. याची सावत्र आई मास्टर महाशयांना त्यांच्या पत्नीला बरोबर वागणूक देत नव्हते, म्हणून त्यांच्या मनात अतिशय अशांती निर्माण झाली. काय करावं हे पण त्यांना कळेना. ते स्वतः म्हणतात की एकदा तर आत्महत्या करायचा विचार माझ्या मनामध्ये आलेला होता. म्हणजे बघा अशा प्रकारे अशांतीमध्ये असलेले मास्टर महाशय जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांकडे येतात त्यांचं जीवन किती बदलून जातं.
म्हणून त्यांना वाटतं की माझं तर जीवन बदललेलं आहे, पण ह्या संसारामध्ये माझ्यासारखे दुःखी लोक, अशांत लोक कितीतरी आहे. त्यांच्यापर्यंत जर ही वाणी मी पोहोचवू शकलो तर त्या सगळ्यांना सुख आणि शांती मिळेल. त्यांचा हाच उद्देश होता त्यामागे, दुसरा काहीही नव्हता, की लोकांपर्यंत ही वाणी पोहोचवली पाहिजे. त्यांनी एकदा माताजींना पण वाचून दाखवलं आणि माताजींनी ते ऐकल्यानंतर त्या म्हणाल्या की जेव्हा तुम्ही वाचता मला असं वाटतं की जणू काही भगवान श्री रामकृष्ण स्वतःच बोलत आहे. तुम्ही बरोबर लिहिलेलं आहे. तुम्ही आता हे प्रकाशित केलं पाहिजे. 1897पर्यंत त्यांनी ते प्रकाशित केलेलं नव्हतं. पण जेव्हा माताजींना वाचून दाखवलं आणि माताजी अतिशय प्रभावित झाल्या, तेव्हा मग त्यांनी ठरवलं की ही भगवंताचीच इच्छा आहे. मग त्यांनी हळूहळू लिहिण्याला आरंभ केला आणि मग पहिला खंड, दुसरा खंड, तिसरा खंड, चौथा खंड असे 5 खंड त्यांनी काढले. आणि 5वा खंड जेव्हा प्रिंटिंग प्रेसमध्ये होता तेव्हाच त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. रात्रभर बसून डोळ्यातून पाणी यायचं, पण ते प्रूफ रीडिंग करायचे. ते म्हणायचे की हे शरीर तर जाणारच आहे, पण हे महत्त्वाचं काम मला पूर्ण केल्याशिवाय जाता येणार नाही. आणि कधीकधी ते आपल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना पण सांगायचे. त्या विद्यार्थ्यांना कधीकधी ठाकूरांकडे घेऊन यायचे. जेव्हा ते भगवान श्री रामकृष्णांकडे आले तेव्हा ते विद्यासागरांच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. ते त्यांच्या शाळेची मुलं घेऊन यायचे. भगवान श्री रामकृष्णांच्या शिष्यापैकी अनेक शिष्य, राखाल महाराज, प्रेमानंदजी वगैरे, हे मास्टर महाशयांच्या शाळेमध्ये शिकत होते. त्या मुलांना हे सगळ्या ह्या चांगल्या गोष्टी सांगायचे. एकदा श्री रामकृष्ण म्हणाले की तुम्ही मुलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगता, पण विद्यासागर तर हे मानत नाही, तुम्हाला ते शाळेतून काढून देतील. तेव्हा मास्टर महाशय म्हणाले की का? त्यांच्या एका पुस्तकात आहे की मुलांना मूल्य शिक्षण दिलं पाहिजे. मी तेच तर देतो आहे. म्हणजे ते मुलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. कुणीतरी म्हणालं की मास्टर महाशय म्हणे तुम्ही सांगता, पण ते मुलं तर अगदी लहान आहे, म्हणजे आता त्यांना कळणार नाही. पण जेव्हा ते मोठे होतील आणि मोठे झाल्यानंतर त्यांना जेव्हा हे विचार आठवेल तेव्हा त्यांचं जीवन बदलून जाईल. त्या मुलांपैकी पुढे कितीतरी संन्यासी झाले. म्हणून त्यांना मुलं पळवणारा मास्तर असं म्हणण्यात येईल, की मास्टर म्हणजे मुलं पळवणारा मास्टर. तर अशा प्रकारे आपण बघतो की मास्टर महाशयांचं जीवन कसं खडतड होतं आणि कशा प्रकारे ते भगवान श्री रामकृष्णांच्या संपर्कात आले आणि भगवान श्री रामकृष्णांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. सुरुवातीला त्यांना थोडा अहंकार होता, आपण बघतो, कारण त्यांनी भरपूर अध्ययन केलेलं होतं. पाश्चात्य तत्त्वज्ञान, विज्ञान, इतिहास, भूगोल हे सगळं त्यांनी वाचलेलं होतं. त्यामुळे त्यांना हे सगळं ज्ञान होतं. एवढे मोठे विद्वान होते आणि भगवान श्री रामकृष्ण काही शिकलेले नव्हते. तेव्हा कधीकधी ते तर्क करायचे. पण श्री रामकृष्णांची जी काही वाणी होती ती स्वतःच्या अनुभवातून आलेली होती. त्यामुळे पुस्तकी भाषा आणि स्वतःच्या अनुभवातून आलेले शब्द यामध्ये फरक राहणारच. भगवान श्री रामकृष्णांना माहिती होतं की यांचा अहंकार जर गेला नाही तर हे स्वतःच्या मनाचं काहीतरी ॲड करेल. म्हणून सुरुवातीलाच त्यांनी त्यांचा अहंकार नष्ट करून टाकला, की जेणेकरून त्यांचा अहंकार मुळीच राहणार नाही. आपण जेव्हा वचनामृत वाचतो तेव्हा बघा, सुरुवातीच्या काही पानामध्येच आहे की मास्टर महाशय प्रश्न विचारतात, ईश्वर साकार आहे आणि निराकारी आहे, असा कसा तो राहू शकतो? तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणतात, तुम्ही कलकत्त्याचे लोक नुसते लेक्चर देणं तुम्हाला माहिती आहे, आपल्याला कोण समजावून सांगेल हे मात्र कळत नाही. तो साकारी आहे, निराकारी आहे आणि त्याच्या पलीकडे आहे. तेव्हा हळूहळू मास्टरांचा अहंकार चूर्ण व्हायला लागला. तेव्हा मूर्तीची पूजा कशाला करायची? तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की मूर्तीची पूजा, मूर्तीमध्ये पण भगवंत आहे. म्हणजे बघा, त्यांनी असे बरेच प्रश्न केले, पण ठाकूरांनी कधीकधी त्यांना चांगल्या प्रकारे स्कोल्डिंग केलं, रागावले. आणि तेव्हा मास्टर स्वतः लिहितात की यावेळेस मास्टर महाशयांचा अहंकार पूर्णपणे चूर्ण झालेला आहे.
पहिले त्याने विचारलं, तुमचं लग्न झालं आहे का? तेव्हा ते हो म्हणाले. तेव्हा ठाकूर म्हणले, अरे रे रामलाल, बघ बघ, यांचं लग्न पण झालं आहे. तेव्हा पहिल्यांदा अहंकार चूर्ण झाला. आणि मग विचारलं की मुलं बाळं आहे का? हो, मुलं बाळं पण आहे. अरे रे रे श्रीराम, अरे रे रे, मुलं बाळं पण आहे. दुसऱ्यांदा अहंकार चूर्ण झाला. म्हणजे अशा प्रकारे त्यांचा अहंकार संपूर्णपणे चूर्ण करून टाकला. तेव्हा मास्टर माशांचं जीवन अशा प्रकारे घडलं. जर अहंकार असता तर ते वचनामृत लिहू शकले नसते. त्याने स्वतःची मतच त्यामध्ये मांडली असती. आणि भगवान श्रीरामकृष्णांना माहिती होतं की आता मास्टर महाशय माझी वाणी लिहून ठेवण्यासाठी तयार आहे. एकदा ते सुबोध नावाचा मुलगा, भविष्यामध्ये तो संन्यासी होणार होता, त्या सुबोधला श्रीरामकृष्णांनी सांगितलं की अरे म्हणे, तुझ्या घराजवळ ते मास्टर महाशय राहतात, त्यांच्याकडे जात जा मधूनमधून. तेव्हा सुबोध म्हणाला की मी त्यांच्याकडे कशाला जाऊ? त्यांच्याकडे जाऊन मला काय मिळणार आहे? ते तर गृहस्थ आहे आणि मला तर संन्यासी व्हायचं आहे. तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणाले, तू त्यांच्याकडे गेला तर ते माझ्याविषयीच बोलतील, त्यांच्यामध्ये मुळीच अहंकार नाही. त्यानंतर सुबोध मास्टर महाशयांकडे गेला आणि जसं घडलं तसं सांगितलं की म्हणे, मी ठाकूरांना म्हटलं की तुम्ही गृहस्थ आणि मी संन्यासी होणार, तुमच्याकडून मी काय उपदेश घेऊ? तेव्हा मास्टर महाशय काय म्हणाले बघा. मास्टर महाशय म्हणाले, अगदी खरं आहे, मी कुणीच नाही, तरी पण मी सागरकिनारी वास करतो आणि त्याच्या पाण्याने भरलेली काही भांडी माझ्याजवळ ठेवतो. कोणी अतिथी आल्यास मी त्यातलंच त्याच्यापुढे करतो. अन्य कशाबद्दल मी बोलणार बरं? म्हणजे इथे स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की मी अन्य कशाबद्दल बोलणार. त्यांनी जे सांगितलं ते मी भरून ठेवलेलं आहे. तो सागर आहे, तो अमृताचा सागर आहे आणि मी त्यामधलं काही पाणी ठेवलेलं आहे माझ्याकडे, मी लोकांनाच ते देतो, दुसरं मी काय बोलणार? म्हणजे बघा, भगवान श्रीरामकृष्णांना माहिती होतं की मास्टर महाशयांकडे गेलेल्या भक्तांना ते फक्त माझ्याविषयीच सांगणार आहे, ते इतर संसाराच्या गोष्टी करणार नाही. म्हणून त्यांच्या संसाराच्या गोष्टी आपल्याला जास्त बघायला मिळत नाही. ते जास्त संसाराविषयी बोलत नव्हतेच, ते ठाकूरांविषयीच बोलायचे. त्यांच्या जीवनामधल्या आपल्याला काही खूप घटना मिळत नाही, कारण त्यांनी स्वतःबद्दल कधी काही सांगितलंच नाही. ते ज्या कार्यासाठी आलेले होते तेच कार्य त्यांनी केलं. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या वाणीचा प्रचार केला विदेशामध्ये आणि मास्टर महाशयांनी त्यांच्या वाणीचा प्रचार केला भारतामध्ये, बेंगॉलमध्ये. म्हणजे बघा, दोघंही गृहस्थ आणि संन्यासी दोघांनीही हे महत्त्वाचं कार्य केलं. भगवंताचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत् कार्य केलं आणि हे कार्य सगळ्यात श्रेष्ठ आहे असं भागवतामध्ये पण म्हटलेलं आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवी गृणंतीये भुरिदा जना. श्रवणमंगलम ही वाणी नुसली ऐकल्यामुळे सुद्धा भक्तांचं मंगल होतं, भक्तांचं कल्याण होतं. कारण हे अमृत आहे आणि हे जीव कशा संसाराच्या तापामध्ये तापलेले आहे. तव कथा अमृतम तप्त जीवनम, ज्यांची जीवनं संसारामध्ये तप्त झालेली आहे त्यांच्यासाठी तुमची वाणी अमृतप्रमाणे आहे. कविभिरीडितम कल्मशापहम, सगळे पाप नष्ट करणारी आहे. ऋषींनी ते गायलेली आहे. ते धन्य आहेत पृथ्वीवर की ज्यांनी तुमची वाणी लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. असे एक महान आत्मा म्हणजे मास्टर महाशय. मास्टर महाशयाने सुद्धा भगवंताला ओळखलं होतं. एकदा ते त्यांना एका भक्ताच्या घरी घेऊन गेलेले होते. दोघी बहिणी होत्या आणि खूप भक्तिमती होत्या. तेव्हा त्या बहिणींना भाव व्हायचा. भगवान श्रीरामकृष्णांबद्दल खूप भक्ती आणि प्रेम होतं. तेव्हा मास्टर महाशय म्हणाले की जसे येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये 2 भगिनी होत्या, मेरिया आणि मार्था, त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की जेसस क्राइस्टच्या त्या 2 शिष्या भगवंतावर खूप प्रेम करायच्या. तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणाले की तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते? ते नेहमी विचारायचे. तेव्हा इथे पण त्यांनी विचारलेलं आहे. ठाकूर म्हणाले
बरं तुम्हाला हे सारं पाहून काय वाटतं? मास्टर म्हणाले, मला वाटतं की येशू ख्रिस्त, चैतन्यदेव आणि आपण तिघेही एकच आहात, एकच व्यक्ती. त्यावर श्रीरामकृष्ण म्हणतात, हां, एक, खरोखरच एक. दिसत नाही का? तो ईश्वर जणू ह्या इथे या अशा तऱ्हेने राहत आहे. असे म्हणून श्रीरामकृष्णांनी स्वतःच्या शरीराकडे बोट दाखविले. जणू सांगतायत की ईश्वर त्यांचा देह धारण करून अवतीर्ण झालेला आहे. म्हणजे मास्टर महाशयांनी बरोबर ओळखलं की चैतन्य, येशू ख्रिस्त आणि आपण तिघही एकच आहात. म्हणजे आपण साक्षात भगवंत आहात. जो येशू ख्रिस्त होता तेच तुम्ही आहात. म्हणून तुमच्यामध्ये पण ह्या भक्तांवरची एवढं प्रेम आहे आणि त्यांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे. म्हणजे बघा मास्टर महाशयांचं जीवन कशाप्रकारे घडलेलं आहे. त्यांचा जन्म होता 14 जुलै 1854. 14 जुलै 1854 साली त्यांना कलकत्त्यात त्यांचा जन्म झाला. आता कलकत्त्यामध्येच त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये त्यांनी डिग्री पण संपादन केली. डिग्री संपादन केली पण त्यांच्यावर केशवचंद्रांचा खूप प्रभाव होता, ब्राह्म समाजाचा खूप प्रभाव होता. त्यामुळे सुरुवातीला ते सुद्धा मूर्तिपूजा वगैरे काहीही मानत नव्हते. ते म्हणायचे की मला निराकारच आवडतो, मला सगुण ईश्वर आवडत नाही, अशी त्यांची कल्पना होती. ते ह्या सगळ्या गोष्टी मान्य करायला तयार नव्हते. पण हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत गेला. जेव्हा त्यांचं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झालं 1875 साली, तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण शिक्षकी पेशामध्ये जायचं. त्यांनी सुरुवातीला अनेक कॉलेजमध्ये, शाळांमध्ये मुख्याध्यापक, प्रिन्सिपॉल म्हणून नोकरी केली. कारण त्यांची त्यावेळची डिग्री खूप महत्त्वाची होती, ज्ञानही भरपूर होतं आणि सगळे त्यांचा रिस्पेक्ट करायचे. त्यामुळे बरेच वर्ष त्यांनी नोकरी केली. आणि नोकरी केल्यानंतर मग बघा त्यांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन आलं आणि ते कसे मास्टर महाशय झाले. घरी खूप कलह, अशांती. एक दिवस रात्री 10 वाजता ते कंटाळून गेले या संसाराला, की म्हणे हे काय दररोजची कटकट शांती म्हणून कुठे नाहीच आहे. बायको एक म्हणणार, आई दुसरं म्हणणार, सगळे वडील तिसरं म्हणणार, ह्या सगळ्या भानगडी. आपल्याला माहिती आहे की संसारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतातच, याशिवाय आपण राहूच शकत नाही. तेव्हा ही सगळी कटकट बघून त्यांना वाटलं की इथे राहणंच योग्य नाही. तेव्हा रात्री 10 वाजता त्यांनी घर सोडलं आणि घर सोडलं मध्ये टांगा पण त्यांचा मोडला, घोडा पण खाली बसला. त्याने दुसरा टांगा घेतला आणि रात्री 11 वाजता बहिणीच्या घरी पोचले. त्यांना वाटले की आता काही दिवस बहिणीकडे जाऊन राहू. नंतर त्यांनी वेगळा संसार थाटला, ती गोष्ट वेगळी. त्यांनी ते घरापासून वेगळे झाले. पण पहिले ते बहिणीच्या घरी आले आणि बहिणीच्या घरी तिथे राहायचे. दुसऱ्या दिवशी त्यांचा भाचा, त्याचं नाव होतं सिद्धू. सिद्धू त्यांचा भाचा होता. तो त्यांचा भाचा म्हणतो की मामा तुम्हाला कलकत्त्यामधल्या चांगल्या गोष्टी मी दाखवतो. इथे जवळच दक्षिणेश्वर नावाचं स्थान आहे. तिथे कालीचं मंदिर आहे आणि तिथे एक साधू राहतो. त्यांना बघितल्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. म्हणजे बघा भाच्याने पहिल्यांदा त्यांना दक्षिणेश्वरी आणलं. कसा भगवंताचा योगायोग असतो बघा. स्वतःचा भाचा सिद्धू त्यांनी त्यांना तिथे आणलं. बाकी दुसऱ्या जागाही बघितल्या, दुसरे बगीचे बघितले आणि नंतर हळूहळू ते दक्षिणेश्वरला आले. आता ह्या सिद्धूनं पहिल्यांदा मास्टरांना तिथे आणलं, पण हा सिद्धू पुढे भविष्यामध्ये कधीही तिथे आला नाही. म्हणजे बघा, जी व्यक्ती भविष्यामध्ये कुठेही तिथे आली नाही, त्याच्यामध्ये काही परिवर्तन झालं नाही, त्या व्यक्तीच्या माध्यमातून मास्टर महाशय ठाकूरांपर्यंत आले. आणि आल्यानंतर त्यांनी तो बगीचा बघितला, ती सुंदर गंगा आणि ते दृश्य, जंगल आणि तिथे एवढं मोठं भवतारिणीचं मंदिर, त्याच्या बाजूला शिवाची 12 मंदिरं, त्याच्या बाजूला विष्णूचं मंदिर. हा सगळा परिसर बघून त्यांचं मन एकदम शांत झालं.
मग हळूहळू ते भगवान श्रीरामकृष्णांच्या खोलींकडे निघाले. त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि गेल्यानंतर ते एकदम स्तब्धच राहिले, कारण त्यांच्याकडे कुणाचं लक्षच नाही. जे भगवान श्रीरामकृष्ण भक्तांसोबत बोलत आहे आणि भक्त तल्लीन होऊन ऐकत आहे, कुणाचंही कशाकडेही लक्ष नाही. अशा वेळेस मास्टर महाशय चुपचाप एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसले. कोणी त्यांना बसाई म्हटलं नाही, जागाही दिली नाही, काहीही नाही, पण स्वतः गुपचाप गेले आणि एका शेवटल्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसले. आणि तिथे त्यांनी जे बघितलं बघा, ते एक कवी होते. त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते काव्यात्मक आहे, भावपूर्ण आहे आणि ज्या घटना आहे त्या जशाच्या तशा. तिथे कोण कोण होतं, कोणतं गाणं म्हटलं, काय संभाषण झालं, कुणाला उद्देशून ठाकूर बोलत होते, ह्या सगळ्या घटना त्यांनी जशाच्या तशा लिहून ठेवल्या. बघा ते काय म्हणतात, मास्टर महाशय काय म्हणतात बघा. ईश्वरासंबंधी बोलणे चालले आहे. भक्तगण खाली आश्चर्यमुग्ध होऊन उभ्यानेच ते मनोरम दृश्य बघू लागले. तो एकंदर देखावा बघून त्यांना वाटले की जणू साक्षात शुकदेवच भगवत कथा सांगत असून तिथे समस्त तीर्थांचा समागम झाला आहे, अथवा जणू श्री चैतन्य महाप्रभूच पुरीधामी बसून भगवंताचं नामगुण संकीर्तन करीत आहेत. मास्टर विस्मय स्तिमित होऊन ते स्थान बघत बघत आपल्याशीच म्हणत आहेत, आहा हा, किती रमणीय स्थान, किती आकर्षक पुरुष तरी हा, नाही अमृतोपम मधुर वचने. आता बघा, हे पहिलं दर्शन आहे आणि पहिल्या दर्शनामध्ये त्यांच्या मनावर केवढा प्रभाव पडलेला आहे. कारण सगळ्यांची मनं एका उच्च पातळीवर गेलेली आहे. ते तुलना करतात की जणू शुकदेव परीक्षिताला भागवत सांगत आहे. आता शुकदेव परीक्षिताला भागवत सांगत आहे गंगेच्या किनारी. इथे पण गंगामाई आहे, इथे पण गंगेच्या किनारी सांगत आहे. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी शुकदेवाशी तुलना करतात की ते केवढे मोठे ऋषी होते, त्यांचं ज्ञान केवढं होतं आणि ते भागवत सांगत आहे. आणि ऐकत कोण आहे? राजा परीक्षित. आणि राजा परीक्षित 7 दिवस भागवत ऐकून मुक्त झाला. म्हणजे बघा, शुकदेवांनी 7 दिवस त्यांना भागवत सांगितलं आणि एकाग्र चित्तानं परीक्षितांनी ते ऐकलं आणि ते ऐकूनच त्यांची मुक्ती झाली. म्हणजे अशा प्रकारे भगवान श्रीरामकृष्णाची तुलना करतात ते शुकदेवाशी आणि भक्तांची परीक्षिताची. म्हणजे परीक्षितासारखे एकाग्र मनानं ते ऐकत होते. आणि किती सुंदर जागा, पुरुष किती आश्चर्यचकित आणि त्यांची वचनं तरी किती मधुर. त्यांना ते एकंदर सगळं बघून आश्चर्य वाटलं. ते हळूच निघून गेले. सगळ्या मंदिराचा परिसर बघितला, पुन्हा परत आले. पुन्हा जेव्हा ते परत आले तेव्हा श्रीरामकृष्ण ध्यानाला बसलेले होते. तिथे मोलकरीण होती. तिला विचारलं की काय ग, आम्ही जाऊ का आतमध्ये? की तू जा, जरा त्यांना सांगून ये, त्यांची परमिशन घेऊन ये. तेव्हा ते वृंदा नावाचे मोलकरीण म्हणते, तुम्ही सरळ जा हो, तुम्हाला काही परमिशन घ्यायची गरज नाही, ते आतमध्येच बसलेले आहेत. पण त्यांना एवढं ज्ञान कुठून आलं? त्यांनी काही पुस्तक वगैरे वाचली आहे का? तेव्हा ती म्हणते, बाबा त्यांनी पुस्तक वगैरे काहीच वाचलेली नाही, सगळं ज्ञान त्यांच्या जिभेवर आहे. हे बघून तर मास्टर महाशयांना आश्चर्य वाटलं की ज्या माणसानं काहीही पुस्तकं वाचली नाही, शास्त्र वाचली नाही, ते एवढे उदात्त विचार कसा देऊ शकतो? आणि ते आतमध्ये गेले. भगवान श्रीरामकृष्ण भावसमाधीमध्ये होते, ध्यान करत होते. त्यांचं मन संसारामध्ये नव्हतं, अन्यमनस्क होते. ते जाऊन बसले. त्याने थोडीफार माहिती काढली, कुठून आले, काय आले वगैरे. आणि मग मास्टर म्हणाले की तुम्ही ध्यान करताय तर ठीक आहे, आम्ही येतो. तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणाले की पुन्हा या बरं का, पुन्हा अवश्य या. आणि लगेच दुसऱ्या दिवशी मास्टर महाशय पुन्हा गेले आणि पुन्हा बरोबर त्या 4 वाजता गेले. तेव्हा ठाकूर म्हणाले की बघा, एका मोराला अफीम दिलं तर तो मोर कसा बरोबर वेळेवर येतो, त्याप्रकारे मास्टर महाशय बरोबर वेळेवर आलेले आहे. आणि तेव्हापासून त्यांचं जाणं येणं सुरू झालं. आणि आपण जेव्हा वचनामृत वाचतो
तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं की त्यांनी कशा प्रकारचे प्रश्न विचारले. मनुष्य जीवनाचा उद्देश काय? ईश्वराला बघता येणं शक्य आहे का? मग जर शक्य आहे तो का दिसत नाही? संसारामध्ये राहून त्याला प्राप्त करता येतं का? म्हणजे असे प्रश्न विचारले. हा त्यांचा एक गुण आहे. म्हणजे जेव्हा आपण साधूकडे जातो, जेव्हा आपण भगवंताकडे जातो, तेव्हा आपण कशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे. जर हे प्रश्न विचारले नसते तर आपल्याला वचनामृत कुठेच मिळालं नसतं. ते जर आपल्या संसाराविषयी सांगत राहिले असते तर आध्यात्मिक जीवनाबद्दल ही माहिती आपल्याला कधीच मिळाली नसती. हे सगळे उपदेश गृहस्थांना खूप योग्य आहे, कारण सगळे गृहस्थ भक्त असायचे आणि जेव्हा संन्याशांना ते उपदेश द्यायचे तेव्हा ते दरवाजा बंद करून घ्यायचे, नरेंद्रला आतमध्ये बोलवायचे, त्याला विचारायचे बाजूला कोणी गृहस्थ तर नाही ना, आणि मग त्याग, वैराग्य, विवेक हे सगळे उपदेश द्यायचे. म्हणजे वचनामृतामध्ये जे काही उपदेश आहे ते जास्तीत जास्त उपदेश गृहस्थ भक्तांना दिलेले आहे की संसारात राहूनसुद्धा भगवंताचा लाभ कसा करून घ्यायचा हे त्यांनी इथे आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा हे एवढं महान कार्य मास्टर महाशयांनी केलं. मग त्यांच्याकडे येणं त्यांचं नेहमी सुरू झालं. बरोबर यायचे आणि वेळेवर यायचे, नियमितपणे यायचे आणि रविवारी आवर्जून यायचे. त्यामुळे तिथे कोणा आपल्याला जास्त ठाकूरांचे संन्यासी शिष्य दिसत नाही, कारण रविवारी खूप गर्दी असायची, खूप भक्त यायचे आणि भक्तांशी ते बोलायचे. आणि कधीकधी ते कलकत्त्याला जायचे, बलरामबाबूच्या घरी जायचे, तिथे भक्तांना बोलवायचे, तिथे उपदेश द्यायचे आणि तिथे पण मास्टर महाशयांना घेऊन जायचे. स्वतःच्या टांग्यामध्ये बसवून त्यांना घेऊन जायचे, कारण त्यांना माहिती होते की माझी वाणी यांनी लिहून घेतली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा भक्त की ज्याचं जीवन खरोखरच धन्य झालं. आणि जेव्हा मास्टर महाशय ठाकूरांकडे येऊ लागले तेव्हा हळूहळू त्यांची संसारावरची आसक्ती कमी झाली. त्यांच्या मनामध्ये वैराग्याची भावना निर्माण झाली. त्यांना वाटलं की हे घरच बंधन आहे. कधीकधी संन्यास घेण्याचा विचार पण केला. आपण घराला आसक्त होऊ नये. जर आपण घरामध्ये राहिलो तर घराला आसक्त होऊ, म्हणून ते काय करायचे बघा. बाह्यता महे संसारी वाटत असले तरी आतून ज्वलंत ईश्वर भक्ती व संसारविषयीच्या वैराग्याने परिपूर्ण अशा एखाद्या संन्याशाप्रमाणेच होते. कधीकधी ते रात्री उठत आपल्या अंथरुणाची तळकटी घेऊन घराबाहेर पडत व कोलकाता विद्यापीठाच्या सिनेट हॉल सभागृहाच्या उघड्या ओसरीवर शहरातील बेघर लोक जिथे झोपत त्यांच्यामध्ये झोपायला जात. असं का असं विचारल्यावरून ते म्हणाले होते, घर कुटुंबाची उपाधी आपल्याला इतकी चिकटून बसलेली असते की ती सुटत नाही. म्हणजे आपण घरी राहिलो तर ती संसाराची उपाधी आहे, काही केल्या सुटत नाही. म्हणून ते रात्री आपला बेडा बिस्तरा घेऊन तिथे ज्या ठिकाणी बेघर लोक झोपायची एका ओसरीमध्ये त्यांच्यासोबत जाऊन झोपायचे की मनावर संस्कार पडले पाहिजे की आपण घराला आसक्त नाही, आपण या लोकांसारखं गरीबच आहोत. आणि फक्त कपड्याचा एक जोडी त्यांच्याकडे असायची, एकच जोडी ठेवायची आणि एक धुतली की दुसरं घालायचे. कधीही त्यांनी संग्रह करून ठेवला नाही. म्हणजे ठाकूरांचे उपदेश त्यांनी लिहून तर ठेवलेच, पण त्या प्रकारे आचरण पण करून दाखवलं. आणि त्यांनी वचनामृताला लिहायला सुरुवात केली. कोणीही भक्त त्यांच्याकडे आले की त्यांना वचनामृताबद्दलच सांगायचे. भगवान श्री रामकृष्ण कधीकधी त्यांना म्हणायचे की तुमच्यासाठी हे कार्य आईनं राखून ठेवलेलं आहे, तुम्ही संन्यास घेऊ शकत नाही, तुम्हाला आईनं या कार्यासाठी ठेवलेलं आहे, तुम्ही संसारातच राहा, संसार सोडून कुठेही जाऊ नका. म्हणजे ही त्यांची संसारामध्ये राहून अशी त्यांची अनासक्ती होती. ठाकूरांकडे मधून यायचे. कधीकधी ठाकूरांचे शिष्य पण तिथे बसलेले असायचे, कारण शिष्य खूप तरुण होते. ठाकूर त्यांच्यासोबत थट्टा मस्करी करायचे. मास्टर महाशय वयाने थोडे मोठे होते, त्यामुळे ते शांत बसायचे. ठाकूर म्हणजे बघा हा कसा शांत बसलेला आहे. म्हणजे अहो मास्टर महाशय असे काय बसले आहे, उठा, संकीर्तन करा, नाचा, भगवंताचं नाव घ्या,
शरम कशाला करता, लाज कशाला बाळगता, भगवंताचं नाव घेण्यामध्ये काय शरम आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांना भगवंताचं नाव घेण्यासाठी प्रोत्साहित करायचे. कारण मास्टर महाशय वयानं जास्त होते आणि शिकले सवरले होते, तेव्हा त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी तेवढ्या काही आवडत नव्हत्या. पण मास्टर महाशय जरी तसे होते, ज्ञानमार्गाचे होते, तरी ठाकूरांनी त्यांच्यामध्ये भक्तीचा पण प्रवेश करून दिला. त्यावेळे मास्टर महाशयांना दिसायचं की ठाकूर गाता गाता समाधीमध्ये जात आहे. त्यांनी समाधी कधीही बघितलेली नव्हती. त्यांना ते आश्चर्य वाटायचं की मनुष्य आत्तापर्यंत थट्टा मस्करी करत होता आणि आता दुसऱ्याच जगात गेलेला आहे. शरीर पूर्ण शांत, निस्तब्ध. अशा प्रकारे आपण बघतो की मास्टर महाशयांच्या मनावर केवढा मोठा प्रभाव पडला. जे श्री रामकृष्णांकडे आले, त्यांचं मुख्य कार्य करण्यासाठी आले, त्यांच्या वाणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आले. आणि त्यांच्या जीवनामधल्या घटना जर आपण बघितल्या तर जरी आपल्याला फार थोड्या दिसल्या तरी पण मात्र खूप महत्त्वाच्या आहे. त्यांनी ठाकूरांचे उपदेश लिहून ठेवले. आता हे उपदेश जरी मास्टर महाशयांसाठी होते, पण त्या माध्यमातून ते सगळ्या जगासाठी होते, फक्त त्यांच्यासाठी नव्हते. आता त्यांचे उपदेश सांगायची गरज नाही. भगवंताने त्यांना काय उपदेश दिले हे सांगण्याची गरज नाही, कारण वचनामृत आहे. ते तुम्ही वचनामृत वाचा आणि त्यामध्ये जे काही उपदेश दिलेले आहे ते सगळे मास्टर महाशयांनी लिहून ठेवलेले आहे. ते प्रश्न त्यांनी ठाकूरांना विचारलेले आहे आणि तेच त्यांच्यात दिलेले उपदेश आहे आणि त्यांच्या थ्रू ते सगळे आपल्यापर्यंत आलेले आहे. आणि मास्टर महाशयांनी तसं ते जीवन जगून दाखवलं. आणि किती उपमा, किती उदाहरणं, किती गोष्टी, किती कहाण्या, हे सगळं लक्षात ठेवणं म्हणजे काही सोपं कार्य नाही आहे. हे महत्कार्य आहे. आणि कधीकधी भक्त त्यांच्याकडे यायचे. ते म्हणायचे की आम्ही तीर्थयात्रेला चाललो, आम्हाला काशीला जायचं आहे, आम्हाला पुरीला जायचं आहे. तेव्हा मास्टर महाशय काय म्हणाले की तुम्ही जेव्हा दक्षिणेश्वरला जाता, कामारपुकुरला जाता, जयराममुठ्याला जाता, तेव्हा लक्षात ठेवा, नुसतं जाऊन बघून यायचं नाही, तर चिंतन करायचं. म्हणजे भगवंताच्या लीलांचं कशाप्रकारे चिंतन करायचं हे सुद्धा मास्टर महाशयांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात का भक्ताला काय म्हणतात ते बघा. ठाकूरांसंबंधीची प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहायला हवी. उदाहरणार्थ त्यांच्या खोलीतील खाट, गंगाजलाचा कलश, देवी देवतांची चित्र, काली, कृष्ण, राम, चैतन्य व त्यांचे कीर्तन दळ, ध्रुव, प्रल्हाद, बुडणाऱ्या पीटरला हात पुढे करणारे येशू, तसेच लालाबाबूंची पत्नी राणी कात्यायनीने त्यांना दिलेली शुभ्र संगमरवरी बुद्धमूर्ती. पश्चिमेकडच्या त्या भिंतीवर सरस्वतीची एक तस्वीर आहे. कोणी नवीन माणूस आला की ठाकूर तिच्याकडे पाहून प्रार्थना करायचे, आई मी तर अडाणी, कृपा करून तू माझ्या जिभेवर विराजमान हो. आणि मग त्या व्यक्तीशी संभाषण आरंभ करायचे. ही दैवी दृश्य आपण आपल्या चित्तात ठसवल्यास आपलं ध्यान सखोल होईल आणि अगदी घरात बसल्या बसल्याही दक्षिणेश्वरच्या ठाकूरांचा संग आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे जेव्हा आपण वचनामृत वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण जणू काही तिथे बसलेलो आहे. म्हणजे मनातल्या मनामध्ये त्या सगळ्या गोष्टीचं ध्यान केलं पाहिजे. आपण जर बघितलं असेल, आपलं मन ध्यानामध्ये लागत नाही, तेव्हा भगवंताच्या लीलाचिंतन केलं पाहिजे. भगवंताने ज्या ज्या गोष्टी केल्या त्याचा आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेच तर मास्टर महाशयांनी केलं. त्यांनी जे काही रामकृष्णांनी सांगितलं ते ध्यान करून जसं तसं लिहून ठेवलं. हेच महत् कार्य करण्यासाठी मास्टर महाशय आलेले होते. आणि जेव्हा त्यांच्याकडे भक्त यायचे तेव्हा ते भक्तांना ठाकूरांविषयी बोलायचे आणि बोलता बोलता ते सुद्धा भावुक व्हायचे. बघा, श्री रामकृष्णांबद्दल बोलताना यांचं देहभान हरपत असे. असं वाटे की जणू त्यांचे प्राण आपला नामरूपात्मक पिंजरा तोडून अनंताला गवसणे घालण्यासाठी शर्थ करीत आहे. श्री रामकृष्णांवर त्यांचं प्रेम, भक्ती इतकी उत्कट होती की त्यांचं संभाषण ऐकणाऱ्यांतही ती संक्रमित होत असे. जेव्हा ठाकूरांविषयी बोलायचे तेव्हा ते स्वतःचा भाव आवरू शकत नव्हते, एवढी त्यांची भक्ती होती. आणि अशा प्रकारे संपूर्ण जीवन त्यांनी हेच महत्त्वाचं कार्य केलं. कधीकधी ते बरानगर मठामध्ये जायचे. तिथे ठाकूरांचे शिष्य असायचे.
स्वामीजी आणि इतर शिष्य त्यांच्याकडून सगळं ऐकायचे. कधीकधी स्टेशनवर यायचे, पुरीवरून येणाऱ्या भक्तांना बघायचे, त्यांना काहीतरी देणगी द्यायचे. म्हणजे साधुसंग पण त्यांनी केला आणि सेवा तर त्यांनी केलीच. जे त्यांच्या हृदयामध्ये सेवाभाव होताच. आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा हीच तर आहे, म्हणजे ज्या 4 प्रकारच्या सेवा आहे, अन्नदान, प्राणदान, विद्यादान आणि अध्यात्मदान. जे अध्यात्माचं दान लोकांना देणं ही सर्वोत्कृष्ट सेवा आहे. स्वामीजी पण म्हणाले, स्वामीजींनी पण अमेरिकेमध्ये हेच कार्य केलं. तेव्हा त्यांनी कोणतंही अशा प्रकारची सेवा केली नसेल, लोकांना दानधर्म केला नसेल, पण ही जी सेवा त्यांनी केली ती सगळ्यात उच्च प्रतीची आहे. कारण गीतेमध्ये म्हटलं आहे, अध्यात्मविद्या विद्यानाम. सगळ्या विद्यामध्ये अध्यात्मविद्या ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणजे बघा, संसारात राहूनसुद्धा कसा भक्त अनासक्त राहू शकतो आणि कसं भगवंताचं चिंतन करू शकतो. शेवटल्या क्षणापर्यंत ते रात्रंदिवस वचनामृतावर काम करत होते. कसंही करून हे पूर्ण झालं पाहिजे हीच त्यांची एक इच्छा होती. डोळ्यातून पाणी पडत होतं, लिहू शकत नव्हते, पण ते म्हणायचे की मला हे कार्य कंप्लीट करायचंच आहे, त्यासाठीच मला ठाकूरांनी आणलेलं आहे. त्यांना माहिती होतं की हे कार्य करण्यासाठीच ते आलेले आहेत. त्यांनी जे वचनामृत लिहिलं, पहिले बेंगॉलीमध्ये लिहिलं, मग 1942मध्ये त्याचं इंग्रजीमध्ये झालं. स्वामी निखिलानंद महाराजांनी इंग्लिश ट्रान्सलेशन केलं आणि त्यानंतर हळूहळू भारतातल्या सगळ्या भाषेमध्ये झालं. आणि एवढंच नव्हे तर भारताबाहेर विदेशी भाषांमध्ये पण त्याचं भाषांतर करण्यात आलं. म्हणजे या सगळ्या जगामध्ये भगवंताचं वचनामृत पसरत आहे. आणि ते जे आहे, भगवान जे काही बोलले ते अतिशय सत्य आहे. त्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. त्याने त्यागाचा महिमा सांगितलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की कामिनी कांचन हीच तर माया आहे. आणि हे सत्य कोणीही सांगत नाही की काम आणि कांचन, लस्ट आणि ग्रीड हे दोनच माणसाला या संसारामध्ये बांधून ठेवतात. एवढं सांगण्याची हिंमत कोणी करू शकत नाही. पण ठाकूराने सांगितलं आणि मास्टर महाशयाने जसंच्या तसं लिहून ठेवलं. त्यामध्ये कुठेही आपल्या मताची मांडणी केलेली नाही. तर ह्याच एका कार्यासाठी त्यांचा जन्म झालेला होता. आयुष्यभर ते हेच कार्य करत राहिले. भगवंताची वाणी त्यांनी संग्रहित केली आणि शेवटला खंड झाल्यानंतर मग त्यांनी समाधी घेतली. 4 जून 1932 रोजी पूर्ण भानावर असताना त्यांनी देहत्याग केला. तेव्हा अंतिम क्षणी आई, गुरुदेव मला आपल्या कुशीत घ्या ही प्रार्थना त्यांनी केली. आईनं आपल्या मुलाला कुशीत ओढलं आणि एक अध्याय संपला. तर अशा प्रकारे शेवटी ते भगवंताला प्रार्थना करू लागले की आता माझं कार्य संपलं. जीवनामध्ये किती दुःख आली, किती संकट आली, पण ह्या सगळ्यामध्ये योग्य प्रकारे संसार करून, कुटुंबाचा सांभाळ करून, नोकरी करून आणि शेवटी हे भगवंताचं महान कार्य त्यांनी केलं. नंतर त्यांनी नोकरी सोडली, स्वतःची संस्था सुरू केली, त्याद्वारे मुलांना शिक्षण देणं सुरू केलं. हे सगळं कार्य त्यांनी नंतर केलं. पण त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे भगवंताच्या वाणीचा प्रचार आणि प्रसार करणं. स्वामीजी त्याबद्दल म्हणाले, माताजी म्हणाल्या, सगळे डायरेक्ट डिसायपल त्यांनी पण म्हटलं की हे जे वचनामृत आहे ते मास्टर महाशयांचं एक अनमोल देण आहे समाजाला. जे त्यांनी ही जी काही देणगी दिलेली आहे ती अमूल्य आहे. जोपर्यंत भगवान श्री रामकृष्णांचं नाव राहील तोपर्यंत मास्टर महाशयांचं पण राहील. कारण त्यासोबत भगवंताची वाणी त्यांनी दिलेली आहे. ही वाणी जर नसती तर आज लोकांपर्यंत भगवंताचा संदेश पोहोचूच शकला नसता. स्वामीजींनी पण तेच सांगितलं, इंग्रजीमध्ये सांगितलं, यांनी बेंगॉलीमध्ये सांगितलं आणि सगळ्या भक्तांची हृदयं जिंकली. तर असे होते हे मास्टर महाशय. त्यांचं जीवन ह्या कार्यासाठी समर्पित होतं. ह्याच कार्यासाठी भगवंतांनी त्यांना आणलेलं होतं आणि त्यांना जे कार्य दिलं होतं ते कार्य त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडलं. मास्टरांवर भगवान श्री रामकृष्णांचा खूप विश्वास होता. त्यांना खूप अपेक्षा होत्या की मास्टर महाशयच हे कार्य करू शकतील.
आणि म्हणून त्यांनी त्यांना ओळखलं होतं की तुम्हाला मी ओळखलेलं आहे, तुम्ही चैतन्यासोबत पण आलेले होते, तुमचं कपाळ तुमचे डोळे बघून मी ते ओळखू शकतो, तुम्ही माझे आहात, आपलं माणूस आहात. आणि अशा प्रकारे त्यांच्याकडून भगवंताने स्वतःचं कार्य करून घेतलं. हे महान चरित्र सगळ्यांनी वाचलं पाहिजे आणि वाचून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्यांनी दिलेली जे महत्त्वाची मोलाची देणगी आहे, अमूल्य देणगी आहे, श्री रामकृष्ण वचनामृत, त्याचे दररोज 4 पानं तरी वाचली पाहिजे. म्हणजे आपल्याला कळेल की खरोखर भगवंताने कशा प्रकारचे गृहस्थांसाठी उपदेश दिलेले आहे आणि मास्टर महाशयांनी कसे ते लिहून घेतलेले आहे. तेव्हा ते वाचून त्यावर जरी आपण ध्यान केलं तरी आपली बरीच आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. जरी दुसरी आपण साधना कोणती करू शकलो नाही, पण वचनामृत वाचलं आणि वाचून त्या प्रसंगावर ध्यान केलं आणि त्यामधलं थोडंफार जरी जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला तरी आपलं जीवन बदलून जाईल. आपल्या जीवनामध्ये ज्ञान, भक्ती, विवेक, वैराग्य हे सगळं येईल. आणि मास्टर महाशयांचं जीवन तशा प्रकारचं होतं. त्यांनी फक्त उपदेश लिहून घेतले नाही, तर जीवनामध्ये आचरण करून एक आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि म्हणूनच त्यांचं जीवन एवढं महत्त्वाचं आहे. तेव्हा आज आपण त्यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात चिंतन केलेलं आहे. त्यांच्या जीवनावर एक मोठं पुस्तक पण आहे, स्वामी चैतन्यानंद महाराजांनी लिहिलेलं आहे. ते इंग्रजीमध्ये आहे, मला वाटते मराठीमध्ये पण आलेलं असेल, माहिती नाही, पण ते पुस्तक खूप मोठं आहे आणि ते पण वाचा. त्यामधून मग तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल. कारण चंदीगडला श्रीमठ ट्रस्ट आहे, जे काही मास्टर महाशयांनी पत्र लिहिले आहे, सांगितलेलं आहे, ते पण सगळं संग्रहित केलेलं आहे. म्हणजे मास्टर महाशयांची वाणी पण संग्रहित केलेली आहे. श्रीमठ दर्शन त्याचं नाव आहे. तर ते पण तुम्ही वाचू शकता. जे बरंच काही उपलब्ध आहे. फक्त हे सगळं वाचायचं आणि विसरून जायचं नाही, तर हे वाचून आपलं जीवन आपल्याला बदलायचं आहे. तुम्ही अजून वाचा, अजून त्यापासून फायदा घ्या, पण आपण थोडक्यात त्यांचं जीवन बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.